कोकण. कोकण या नावातच एक वेगळी जादू आहे. कोकण हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर एक स्वप्नवत दुनिया उभी राहते. नितांत सुंदर नद्या, सुंदर किनारे, जांभ्या दगडातील देवळं, नाळी फोपळीच्या बागा, सुंदर टुमदार घरं आणि आंबा फणसाप्रमाणेच मधुरवाणी असलेले कोकणी लोक. येथील कोकण पर्यटन देखील तेवढंच आकर्षित करणारं आणि रमवणारं आहे. येथे फिरायला निघालं की पावलं पावली थांबावं असं वाटतं. म्हणजे एखादं ठिकाण पाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी मधल्या प्रवासात कितीतरी वेळा गाडीला ब्रेक लागतो. कारण येथे निसर्ग संपत्तीची उधळणच एवढी आहे की आपल्याला अगदी मोहून टाकते. कोकण विषयी किती ते मी वर्णन करू. चला तुम्हाला थेट कोकणातच घेऊन जाते. नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताडे. अमृता पाताडे व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज कोकणातल्या एका सुंदर जागेला भेट देतोय. तिचं नाव आहे देवघळी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात समुद्र किनारी वसलेल्या कशेळी गावातलं हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. तुम्ही आजवर जेवढे समुद्र किनारे पाहिले असतील ती जमिनीपासून समांतर असतात, परंतु देवघळी किनारा हा जमिनीपासून 40 मीटर एवढा खाली असल्यामुळे एक कडा उतरून येथे पोचायला लागते. बीचेस तर तुम्ही अनेक पाहिले असतील, पण हा बीच आपल्याला आठवण करून देतो ते गोवा आणि मालदीव यासारख्या ठिकाणांची. तर या बीचची सुंदरता बघायची असेल तर ही बघा माझ्या मागे. तर इथे येण्यासाठी गुगल लोकेशन मध्ये देवघळी बीच टाकल्यावर आपण येऊ पोहोचतो ते पार्किंग स्लॉट मध्ये, आणि मग पार्क केल्यानंतर इथूनही आपल्याला पायवाट चालू होते जी आपल्याला खाली घेऊन जाते ती बीच मध्ये. तर या बीचचं वेगळेपणा हेच आहे की आपण बाकी सगळ्या बीचकडे डायरेक्ट किनाऱ्यावर जातो, पण या बीचसाठी जाण्यासाठी आपल्याला ही पायवाट आहे ती घेत खाली जायचं. तर आता मी पायऱ्या उतरून खाली आलेली आहे आणि हा इथे बनवला आहे तो व्ह्यू पॉइंट पर्यटकांसाठी, आणि इथून तुम्ही पूर्ण समुद्राचा व्ह्यू बघू शकता. काही दिवसापूर्वी हा किनारा अगदी अपरिचित असा होता, परंतु कोकणातल्या वाढत्या पर्यटनाच्या नजरेत हा किनारा आला आणि थोड्याच काळात त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन खात्याने येथे पोहोचण्यासाठी चिरेबंदी पायऱ्यांची व्यवस्था केली. या पायऱ्यांच्या आधारावर आपल्याला अगदी सहज बीचवर पोहोचता येते.
आपल्याबरोबर इकडचे स्थानिक आहे ज्यांचं नाव आहे संदेश सुगन. तर ते आपल्याला माहिती देणार आहेत की या जागेला देवगड असं नाव आहे, तर ते नाव का पडलं? नमस्कार, माझं नाव संदेश शिवगन. आज अमृताताई आपल्याकडे आल्यात स्वर्गीय कोकण सफरमधीचा ब्लॉग बनवायला. तर सर्वप्रथम मी त्यांचं कशेळीमध्ये स्वागत करतो. कशेळीमध्ये येण्यासाठी तुम्हाला रत्नागिरीवरून 40 किलोमीटर आणि राजापूरपासून 38 किलोमीटरचं फक्त अंतर आहे. जवळजवळ दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेलं हे ठिकाण. या गावाची खासियत अशी आहे की या गावामध्ये सूर्यमंदिर आहे, जे खूप पुरातन आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामधलं एकमेव सूर्यमंदिर आहे ते कशेळीमध्ये आहे. दुसरं सूर्यमंदिर आहे कोणार्कचं. आणि या दोन्ही मूर्त्यांमध्ये खूप साम्य आहे. सूर्यमंदिर भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जुन्या अशा सूर्यमूर्ती असलेलं हे कशेळी असं एक गाव आहे. इथलं सूर्यमंदिर जवळजवळ 1200 वर्षांपूर्वीचं आहे. तर या पॉईंटची म्हणजे या बीचची आणि मी त्या मंदिराची अशी एक आख्यायिका आहे, स्टोरी आहे, ती आता मी तुम्हाला सांगतोय. तर या बीचला देवगडी बीच का म्हणतात? सर्वात पहिला प्रश्न. समोर जी आपल्याला गुहा दिसते, त्या गुहेला देवाची खोली म्हणतात. तर पुरातन काळात जेव्हा बाबरने आपल्या भारतावरती आक्रमण केलं होतं, त्यावेळी तो मंदिरं उद्ध्वस्त करत होता. तर त्यावेळी आपलं जी सूर्यमंदिर आहे गावामध्ये, ती मूर्ती गुजरातच्या प्रभासपट्टनम जवळची आहे. ठीक आहे. तर त्यावेळी मंदिरं उद्ध्वस्त करत होतं. त्या भीतीने तिकडच्या पुजाऱ्यांनी ती मूर्ती जहाजामध्ये टाकून दक्षिणेकडे पाठवायचं ठरवलं. ती मूर्ती घेऊन जहाज या आपल्या समुद्रमार्गे जात असताना इथे येऊन बंद पडलं. इथे येऊन बंद पडल्यानंतर ते जहाज पुढे जात नव्हतं, मागे जात नव्हतं. मग त्या जहाजाच्या कॅप्टनला स्वप्न पडलं की या मूर्तीला इथे स्थायिक व्हायचं. मग त्याने होडीच्या मदतीने आणून ती मूर्ती या गुहेमध्ये ठेवली. ही गोष्ट जवळजवळ 1000 वर्षांपूर्वीची आहे. ठीक आहे. तर ही मूर्ती इथे ठेवल्यानंतर आमच्या कशेळी गावामध्ये कणका नावाची एक सूर्योपासक बाई राहत होती. तिला स्वप्न पडलं की मूर्ती इथे आहे. मग गावकऱ्यांच्या मदतीने तिने येऊन ती मूर्ती इथून खाली नेऊन मंदिर बांधलंय. मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर मंदिरामध्ये आजही 450 वर्षांपूर्वीचा तांब्याचा पत्रा जो मंदिराच्या गाभाऱ्यावरती आहे, तो त्यावेळी फ्रान्समधून मागवला गेला होता. तो आजही मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर ही देवाची खोली आणि हे गळ आपलं, म्हणजे हा जो आकार तुम्ही बघितला समोरचा गळीसारखा आहे, म्हणून याला देवगडी बीच असं म्हणतात. आता 5 वर्षांपूर्वी या ग्रामपंचायतीने आपल्या गव्हर्नमेंटच्या मध्ये डेव्हलप झालेला पॉईंट आहे. त्यापूर्वी इथे याला रस्ता नव्हता. तर आता हे पॉईंट म्हणजे बघण्यासारखं खरंच पॉईंट आणि 1-2 वर्षामध्ये खूप फेमस झालं. तर त्या गुहेमध्ये आता ही मूर्ती आहे का? नाही, आता मूर्ती नाही. मूर्ती ॲक्च्युली आता मंदिरामध्ये आहे. पण कसं असतं, देवाचं देव पण म्हणजे जे आता देवाचे जे पुजारी आहेत, जे मूळ माणूस जो असतो, त्याला स्वप्न पडतं की देवाचं देव पण गायब झालं. मग त्यावेळी गावातली एक मंदिराची पालखी घेऊन गावकरी इथे येतात आणि इथून मग ते देव परत घेऊन मंदिरामध्ये जातात. 1-2 वर्षातून हा प्रकार एकदा घडतो. इथून जायला जागा वगैरे आहे म्हणजे नाही, गुहा तसं वगैरे आहे? गुहा आहे, पण चढायला आता अवघड आहे कारण तो वरचा दगड जो सडकलाय ना, त्याच्यामुळे वरती चढता येत नाहीये. तरी पण पालखी तिथपर्यंत जाते. तर तुमचे खूप धन्यवाद संदेश शिवगन साहेब. तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली आणि ही खरंच ठिकाण अजून लोकांना माहीत नाही. म्हणजे आम्ही सुद्धा पहिल्यांदाच भेट दिलो, पण खूपच छान. आणि तुम्ही इकडे स्वच्छता पण खूप छान प्रकारे मेंटेन केलेली आहे. तर तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, असा हा सुंदर निवांत रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी येथील देवगडी बीच. तर या बीचवर येण्यासाठी तुम्ही रत्नागिरी पावसमार्ग येऊ शकता किंवा राजापूरवरून अर्ध्या तासा प्रवास करून तुम्ही इथे पोहोचू शकता. लँडमार्क म्हणून आडिवरे गावातील महाकाली मंदिर इथून फारच जवळचं अंतर आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशीच अपरिचित निसर्गाच्या कुशीत चढलेली कोकणातील बरीच ठिकाणं आम्ही आमच्या स्वर्गीय कोकण सफरमार्फत तुमच्या समोर आणणार आहोत. तर तुमच्या गावात, तुमच्या ठिकाणी अशी काही जर ऐतिहासिक स्थळं किंवा अपरिचित ठिकाणं असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही आमच्या व्हिडिओमार्फत हे लोकांसमोर जरूर सादर करू. तर ही सफर इथे आता संपते आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि स्वर्गीय कोकण सफरच्या पुढचा भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.